मोठी बातमी पाहता उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकमध्ये येणार असून रामकुंडावरती गोदावरी नदीचं पूजन आणि आरती मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे। त्यामुळे सध्या रामकुंडावरती रंगरंगोटीची कामं आणि स्वच्छता मोहीम ही हाती घेण्यात आलेली। संपूर्ण गोदा घाटाचं आता सुशोभीकरण सुद्धा करण्यात येत आहे आणि रामकुंडावरून याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे यांनी। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या नाशिकच्या दौऱ्यावर येत आहेत आणि नाशिकच्या दौऱ्यामध्ये ते नाशिकच्या रामकुंडावर या ठिकाणी येणार आहेत। समोर दृश्यांमध्ये जे आपण श्री गंगा गोदावरी मातेचं मंदिर पाहतोय त्या ठिकाणी मोदी येतील, गंगा गोदावरी मातेचं दर्शन करतील आणि त्यानंतर हा जो रामकुंडावरचा गोदा घाट आहे या ठिकाणी मग गोदावरीचं जलपूजन मोदींच्या हस्ते पार पडेल आणि त्यानंतर गंगा गोदावरीची छोटीशी आरती देखील या ठिकाणी केली जाणार आहे। आणि एकूणच त्यांच्या या सगळ्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आता रामकुंडावर स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आलेली आहे। ज्यावेळी मोदी या ठिकाणी पोहोचतील त्याच्या काही काळ आधी आणि नंतर हा सगळा परिसर जो आहे तो निर्मनुष्य केला जाणार आहे आणि मोदी गेल्यानंतर मग या ठिकाणी भाविकांना सोडलं जाईल अशा पद्धतीचं नियोजन जे आहे ते यंत्रणांकडून केलं जातं। आणि त्यामुळे एकूणच आपण हा सगळा मोदींचा दौरा पाहिला तर या सगळ्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कुठेही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये आणि सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून नाशिक शहरामध्ये ठिकठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त जो आहे तो तैनात केला जाणार आहे। कॅमेरामॅन विकी कदमसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक।